दुर्गा सप्तीचा 13वा अध्याय. अद्भुत रहस्याचा महासागर. दुर्गा सप्तशतीच हे मार्कंडेय पुराणातील अत्यंत प्रभावी व गूढ ग्रंथ आहे. 700 श्लोकाचा हा ग्रंथ केवळ देवी स्तुती नसून आध्यात्मिक साधना, तत्वज्ञान, भक्ती, शक्ती, उपासना आणि मानवी जीवनातील संघर्षाचे प्रतिकात्मक दर्शन घडवतो. ह्या सप्तशतीतील 13वा अध्याय हा अत्यंत महत्त्वाचा आणि रहस्यमय फलदायी मानला जातो. हा अध्याय म्हणजे देवी भक्त यांच्यातील साक्षात संवाद, जिथे देवी स्वतः आपले स्वरूप, कार्य, कृपा आणि भविष्यातील अवतार प्रगट करते. म्हणून अनेक साधक ह्या अध्यायाला वरदान अध्याय, फलश्रुती अध्याय किंवा रहस्य उद्घाटन अध्याय असे म्हणतात. 13व्या अध्यायाची पार्श्वभूमी. हा 12व्या अध्यायात देवी महिषासूर, शुभ अनिशुभ, चंडमुंड याचा संहार करून धर्माची पुनर्स्थापना करते. त्यानंतर देवगण देवीची स्तुती करतात. त्या स्तुतीनंतर 13व्या अध्यायात देवी प्रत्यक्ष प्रकट होऊन देवांना व मानवांना आश्वासन देते. हा अध्याय म्हणजे युद्धाचा शेवट नव्हे, तर ज्ञानाचा प्रारंभ आहे. नंबर 2. देवीचे वचन. यंदा संकटे. 13व्या अध्यायातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे देवीचे आश्वासन. जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढेल, जेव्हा भक्त संकटात सापडतील, तेव्हा मी कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होईल. हे वचन भगवतीने श्रीकृष्णाच्या वचनाशी साधर्म्य दाखवते. ह्यावरून हे स्पष्ट होते की देवी ही केवळ एक देवता नसून विश्वनियंत्रक चेतना आहे. नंबर 3. देवीचे विविध अवतार. देवीचे विविध अवतार. गूढ अर्थ. या अध्यायात देवी स्वतः सांगते की भविष्यात ती विविध नावांनी अवतार घेईल. रक्तदत्ता, शक्ताक्षी, शाकंभरी, भीमा, प्रारंभी. रहस्य काय आहे आपण जाणून घेऊया. हे अवतार केवळ पौराणिक कथा नसून मानवी जीवनातील विविध संकटाचे प्रतीक आहेत. शाकंभरी अन्न संकटावर मात, भीमा भयावर विजय, भ्रामरी अहंकाराचा नाश. यातून देवी सांगते की प्रत्येक समस्येसाठी शक्तीचे वेगवेगळे रूप कार्यरत असते. नंबर 4. स्त्री शक्तीचे परम स्वरूप. 13वा अध्याय हे स्त्री शक्तीचे सर्वोच्च घोषणापत्र आहे. देवी म्हणते, मीच बुद्धी आहे, मीच श्रद्धा आहे, मीच निद्रा आहे, मीच भूक आहे, मीच दया आहे. याचा अर्थ असा आहे की बाहेर नाही, ती प्रत्येक जीवाच्या आत आहे. हे च्या अध्यायाने गहन आध्यात्मिक रहस्य आहे. नंबर 5. या पठेचं सप्तशती पठणाचे गूढ फल. 13व्या अध्यायात दुर्गा सप्तशती पठणाचे अद्भुत फल सांगितले आहे. भयमुक्ती, रोगनाश, शत्रुनाश, ऐहिक व पारलौकिक सुख, मोक्षप्राप्ती. रहस्य. हे फल बाह्य चमत्कार नसून मनाची स्थिती बदलण्याची प्रक्रिया आहे. सप्तशती पठणामुळे साधकांचे चित्त शुद्ध होते आणि त्यामुळे जीवनातील अडथळे आपोआप दूर होतात. नंबर 6. भक्त व देवी यांचे नाते. ह्या अध्यायात देवी देवांना वत्स म्हणजेच पुत्र संबोधते. हे फार मोठे रहस्य आहे. देवी आई आहे, न्यायाधीश नाही. ती भक्तांचे दोष मोजत नाही, तर भक्ती पाहते. म्हणूनच दुर्गा सप्तशती हे भय निर्माण करणारी नव्हे, तर आश्वासन देणारी साधना आहे. नंबर 7. गुप्त साधना व बीजमंत्रांचे संकेत. ह्या 13व्या अध्यायात प्रत्यक्ष बीजमंत्र नसले तरी गुप्त संकेत आहेत. सर्व बाधा प्रशमन, नकारात्मक शक्तीचा नाश, सर्व पाप प्रशमन, अंतर्मन शुद्धी. तांत्रिकदृष्ट्या हा अध्याय संपूर्ण सप्तशतीची ऊर्जा बंद करतो असे मानले जाते. नंबर 8. नवरात्र व 13वा अध्याय कसा असावा. ते नवरात्रात 13वा अध्याय वाचणे अत्यंत फलदायी मानले जाते. याचे रहस्य आहे. पहिले 12वा अध्याय म्हणजे साधना, संघर्ष व शुद्धी. 13वा अध्याय म्हणजे कृपेचा वर्षाव. म्हणूनच अनेक साधक नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी विशेषतः हा अध्याय पठण करतात. नंबर 9. मानसशास्त्रीय अर्थ. आधुनिक दृष्टीने पाहिले तर
असुर, नकारात्मक विचार, देवी आत्मशक्ती आणि युद्ध, अंतःमरणातील संघर्ष. 13वा अध्याय म्हणजे स्वतःवर विजय मिळवल्यानंतरही शांत अवस्था. अंतिम रहस्य आहे देवीचे. देवी वेगळी नाही. ह्या अध्यायाचे अंतिम रहस्य म्हणजे तू आणि देवी वेगळी नाही. जेव्हा साधक हे ओळखतो तेव्हा त्याला बाह्य संकटाची भीती राहत नाही. स्वतःतील शक्ती जागृत होते. दुर्गा सप्तशतीचा 13वा अध्याय हा केवळ धार्मिक पठणाचा भाग नसून जीवन जगण्याचे तत्वज्ञान आहे. तो आपल्याला शिकवतो की संकटे येतील पण घाबरायचे नाही. शक्तीही आपल्यालाच आहे. भक्ती म्हणजे भीती नव्हे तर विश्वास आहे. देवी म्हणजे बाहेरची मूर्ती नव्हे तर आतली चेतना आहे. म्हणूनच 13वा हा अध्याय दुर्गा सप्तीचा हृदयस्थ अध्याय आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.